सासरी लक्ष्मी बनून येतात या 5 नावांच्या मुली. राधे राधे मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्यांच्या अक्षरांचे स्वतःचे खास महत्त्व असते. असं मानलं जातं की काही नावांच्या मुली इतक्या भाग्यवान असतात की त्या फक्त स्वतःच्या आयुष्यात प्रगती करत नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या लोकांच्या भाग्यालाही चमकवतात. असं म्हणतात की जर कोणाचं काम थांबलं असेल किंवा आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील तर अशा मुलींशी संबंध जोडणं शुभ मानलं जातं. अशा मुली आपल्या वडिलांसाठी आणि पतीसाठीही सौभाग्य घेऊन येतात. तर चला जाणून घेऊया काही अशा मुलींबद्दल ज्यांचं नाव या अक्षराने सुरू होतं. त्या खूपच लकी असतात. त्या जिथेही जातील तिथे सुख समृद्धीची पावसाळी होईल. त्यांच्या भाग्यामुळे घरातील सर्व थांबलेले काम पूर्ण होऊन जातील. ज्या घरात या मुलीचं लग्न होतं तिथे धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. नंबर 1, ए अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव ए अक्षराने सुरू होतं त्या भाग्याच्या खूप श्रीमंत मानल्या जातात. त्या ज्या व्यक्तीशी लग्न करतात त्याच्या भाग्याला लग्नानंतर चमक मिळते. त्यांचं भाग्य खूप मजबूत असतो. त्या एकदा ज्या कामाचा निश्चय करतात ते पूर्ण करूनच दम घेतात. असं सांगितलं जातं की ज्या घरात या मुलीचं लग्न होतं तिथे पैशाची कधीही कमतरता राहत नाही. त्यांच्या भाग्याचा फायदा त्यांच्या पतीला आणि सासरच्या लोकांनाही मिळतो. नंबर 2, बी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव बी अक्षराने सुरू होतं त्या आपल्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली मानल्या जातात. लग्नानंतर त्या ज्या घरात जातात तिथे सुख समृद्धी घेऊन जातात. त्यांचा पती व्यवसाय करत असो किंवा नोकरी, दोन्ही ठिकाणी यश मिळतं. शिवाय अशा मुली आपल्या सासऱ्यांची खूप सेवा करतात, कारण त्यांचा स्वभावही खूप आनंदी आणि खुशमिजाज असतो. म्हणूनच त्या आपल्या पती आणि सासरच्या लोकांचं मन लवकर जिंकून घेतात. त्या घराला स्वर्ग बनवतात. त्या खूप व्यावहारिक असतात, म्हणून दिखाव्यावर जात नाहीत, काम करण्यात कधीही आळस करत नाही आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात. नंबर 3, सी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव सी अक्षराने सुरू होतं त्या सौम्य स्वभावाच्या, मजबूत चारित्र्याच्या आणि स्थिर भाग्याच्या मालक असतात. बहुतेकदा त्यांना स्वतःच्या मेहनतीने ओळख मिळते. सुरुवातीला थोडा संघर्ष असतो, पण वय वाढत गेल्यावर धन, मान, सन्मान आणि स्थिरता मिळते. त्यांचा भाग्य अचानक उघडत नाही, तर मेहनत आणि धैर्याने उघडतो. या मुली ज्या घरात जातात त्या घरात सौभाग्य आपोआप येऊन पोचतं. नंबर 4, डी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव डी अक्षराने सुरू होतं त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांचं आयुष्य सुखसुविधांनी भरलेलं असतं. या अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या मुली स्वतःसाठी आणि सासरच्या लोकांसाठी खूप लकी असतात. सासरात पाऊल टाकताच त्या आपल्या पतीच्या भाग्याला बदलून टाकतात. या मुलीच्या पतीच्या भाग्यात जबरदस्त उछाल येतो. त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत नाही, कारण त्यांचं भाग्य खूप मजबूत असतो. त्या फक्त पतीसाठीच नाही तर सासरच्या प्रत्येक सदस्यासाठी शुभ असतात. या मुली मनाने स्वच्छ असतात. त्यांच्या मनात जे असतं ते ताबडतोब सांगून टाकतात. मेहनती असल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कामासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. नंबर 5, ई अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ई अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या मुली सासरात लक्ष्मीचं रूप मानल्या जातात. त्या आपल्या कुटुंबासाठी आणि पतीसाठी खूप भाग्यशाली असतात. असं मानलं जातं की घरात गरिबी आली तरी त्यांच्या चरणांनी स्पर्श झाला की घराची आर्थिक स्थिती सुधारते. त्या ज्या व्यक्तीशी लग्न करतात ते लग्नानंतर खूप प्रगती करतात, किंवा असं म्हणूया की या मुली पतीसाठी खूप लकी असतात. त्यांच्या आयुष्यात धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. पती आणि सासरच्या लोकांचं मन सहज जिंकून घेतात आणि त्या घरात राज्य करतात. पतीच्या प्रेमाबाबत त्या खुशनसीब असतात आणि पतीचा प्रत्येक टप्प्यावर साथ देतात. नंबर 6, जी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली.
जी अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या मुलींची वेगळीच ओळख असते. लग्नानंतर सासरात त्यांचे पाऊल पडताच तिथे धनधान्याची पावसाळी सुरू होते. तिथे पैशाची कधीही कमतरता राहत नाही. त्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यांच्या पतीलाही करिअरमध्ये फायदा होतो आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होते. नंबर 7, के अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. के अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या मुली माता लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात. त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची विशेष कृपा असते. सामान्यतः त्यांचं लग्न संपन्न कुटुंबात होतं, पण सासरात गेल्याने संपन्नतेत आणखी वाढ होते. त्या सासरच्या लोकांचं मन जिंकण्यात माहीर असतात आणि म्हणून सर्वजण त्यांना आवडतात. विशेषतः त्या आपल्या सासूची खूप सेवा करतात. या मुली घरात आल्याने सासू सासरे पूर्णपणे समाधानी राहतात आणि घराची सारी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतात. त्यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्या ज्या कामात हात घालतात त्यात त्यांना यश मिळतंच. नंबर 8, एल अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव एल अक्षराने सुरू होतं त्या खूप भाग्यशाली मानल्या जातात. या मुली ज्या घरात लग्न करून जातात तिथल्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना कधीही करावा लागत नाही. माता लक्ष्मीची त्यांच्यावर विशेष कृपा असते. त्यांच्या असण्याने पतीचं करिअरही खूप चमकतं. त्या मनाने स्वच्छ आणि बुद्धिमान मानल्या जातात. त्या कोणालाही दुःखी पाहू शकत नाही. सर्वांच्या भावनांचा आदर करतात. त्या दुसऱ्यांच्या बोलण्याचा लवकर वाईट मानत नाही. सुखदुःखात नेहमी पतीसोबत उभ्या राहतात. नंबर 9, एम अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. या अक्षराच्या मुली आपल्या सासर पक्ष आणि पतीसाठी लकी मानल्या जातात. त्या ज्या व्यक्तीशी लग्न करतात त्याला करिअरमध्ये चांगली ग्रोथ मिळते आणि या मुली सासरात मान सन्मान मिळवतात. त्यांची आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहते. त्यांच्या आयुष्यात पैशाची कधीही कमतरता राहत नाही. त्या पैशाचा साठा करण्यात माहीर असतात. त्या जिथेही जातात तिथलं वातावरण आनंदी बनवतात. त्या आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतात. शिवाय या अक्षराच्या मुली बिझनेस माइंडेड असतात आणि पतीच्या व्यवसायातही सहकार्य करतात. त्या खूप मेहनती असतात आणि मेहनत करून प्रत्येक कामात यश मिळवतात. या मुली चवदार जेवण बनवण्यासाठीही खूप शौकीन असतात. त्या आध्यात्मिकही असतात. त्यांना आयुष्यात खूप मान सन्मान मिळतो. नंबर 10, पी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव पी अक्षराने सुरू होतं त्या खूप भावनिक असतात. अशा मुली आपल्या पतीसाठी खूप लकी मानल्या जातात. त्या पतीला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत करतात. या नावाच्या मुलीचं वैवाहिक जीवन सुखांनी भरलेलं असतं, कारण त्यांना खूप प्रेम करणारा पती आणि सासर मिळतो. सासरचे सर्वजण त्यांचा खूप आदर करतात. या मुली आपल्या कुटुंबातील लोकांवर खूप प्रेम करतात. माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्याकडे धन दौलताची कधीही कमतरता राहत नाही. ज्या व्यक्तीशी लग्नाच्या बंधनात बांधल्या जातात त्याच्या भाग्याला चमकवतात. त्या आपल्या सासरच्या लोकांसाठी खूप लकी मानल्या जातात. त्यांची बोली खूप आकर्षक असते. त्या बोलण्यात खूप एक्सपर्ट असतात. नंबर 11, एस अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. या अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या मुली भाग्याच्या श्रीमंत मानल्या जातात. त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. लग्नानंतर जेव्हा त्या सासरात जातात तेव्हा तिथेही संपन्नता घेऊन जातात. सासरचे लोकही त्यांना आपला लकी चार्म समजतात. त्यांच्या मेहनत आणि समजुतीमुळे कुटुंबाला अनेक प्रकारचे फायदे होतात. त्या संस्कारी असतात आणि आपल्या लोकांची खूप काळजी घेतात. त्या स्वभावाने कोणाचंही मन जिंकून घेतात. त्या आपल्या पतीसाठीही भाग्यशाली मानल्या जातात. नंबर 12, वी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली. ज्या मुलीचं नाव वी अक्षराने सुरू होतं त्या खुशमिजाज स्वभावाच्या मानल्या जातात. त्या कोणालाही ताबडतोब इम्प्रेस करतात. त्यांचा भाग्य तेज असतो ज्याचा फायदा सासरच्या लोकांना मिळतो. असं म्हणतात की ज्या घरात त्या लग्न करून जातात तिथे धन दौलतचे ढीग लागतात आणि त्या आपल्या पतीवर प्राण ओवाळून टाकतात. तर मित्रांनो, या नावाच्या महिलांचा भाग्य लग्नानंतर मजबूत होतो. त्या फक्त आपल्या पतीच्या आयुष्यात स्थिरता आणि यश आणत नाहीत तर सासरातही त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. आपली भाग्य फक्त नावावर अवलंबून नसते. व्यक्तीचे यश आणि भाग्य त्याच्या कर्मावर, ग्रहांच्या दशेवर आणि मेहनतीवर अवलंबून असते. म्हणून तुमचं नाव या अक्षरांपैकी कोणत्याही एकाने सुरू होत नसेल तरीही तुम्ही लकी आहात. असली सौभाग्य चांगल्या कर्मांनी आणि सकारात्मक विचारांनी येतं.
तर मित्रांनो, तुमचं नावही या लकी अक्षरांपैकी कोणत्याही एकाने सुरू होतं का? जर होय तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.